नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, आपल्या फार्मवरचा एक मेंढीनं एका पिल्लाला जन्म दिला आहे। आपल्या गावठी मेंढी आहे, तिच्या खाली तो मेल आहे। झाला असं की मेंढी कधी जणली ते तर आम्ही पाहिलंच नाही। पिल्लू त्याच्या मतानं उभं राहून दूध प्यायला सुद्धा लागलं। म्हणजे शेळ्याचं असं कधी झालं नाही, पिल्लू उभं राहून दूध प्यायला लागलं। आम्ही आज बघितलं। तर आपल्या मेंढ्या पूर्ण आपण याच्यामध्ये आपल्या फार्ममध्ये सोडलेला आज पहिला दिवस त्यांचा आहे, त्याच्यामुळे आपण व्हिडिओ बनवत आहोत। शेळ्या पण आहे, शेळ्या विकल्या असं नाही, पलीकडे शेळ्या पण आहे। इकडं त्यांची कोकरं आपले छोटे बाजारून आणले होते। ही आपल्या मेंढ्या, इकडं आपल्या मेंढ्या। परत ही एक मेंढी पांढरी दिसती मधली, ती नारी सुवर्ण मेंढी आहे। पहिला रुच आहे, नारी सुवर्ण मेलपासून गाभण पण आहे। आता ती जंदेल, मला तर वाटतं तिनं आज आज पिल्लू द्यायला पाहिजे तिनं। आणि बंदिस्त आपण केलेलं आहे, असं नाही की बंदिस्तमध्ये खात नाही। आजचा पहिला दिवस आहे, त्याच्यामुळे थोडंसं त्यांना नवीन असं वाटत आहे मध्ये। तर ह्या आपल्या जुन्या, यांना तर काही नाही, नवं जुनं सगळं सारखंच। त्यांना असं नवीन असं वाटत आहे। तर मेंढीसुद्धा ही बंदिस्त होऊ शकते, याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। ही पहिल्या वेताची, आता ती एकच पिल्लू देईल, तिची हाईट पण छोटी आहे। या बंटूर, या दोन्ही बंटूर जातीच्या आहे। ही जात शक्यतो कर्नाटकमध्ये आढळती आणि मांसासाठी ही जात चांगली आहे। दोन्ही पण पहिला रू आहे, आणखी क्रॉस झालेला नाही आहे, आता क्रॉस होईल। आपण त्यांना डॉरपरपासून नाहीतर नारी सुवर्णपासून क्रॉस करणार आहोत। दोन्ही पण मेल, आपली मेल ती येतील आता पुढच्या रविवारी। आपण ते मेल आणणार आहोत, ते मेल त्यावेळेस पण आपण व्हिडिओ बनवू, तो व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना शेअर करू। तरी आपल्या गावठी या पण सगळ्या पहिल्यांदाची सगळ्या ज्या आहे त्या 2 दात आदत 2 दात अशा आहे। एक याच्यात अशी नाही की 4 दात होईल, सगळ्या 2-2 दात हे आपण तसेच खरेदी करून आणलेले आहे। आणि हा पिल्लू त्यांचं हिचं, ती पण पहिल्यांदाच होती, एक पिल्लू दिलं तिनं। आणि आपले पहिले कोकरं बघा, आता त्यावेळेस व्हिडिओ बनवला होता आपल्या यूट्यूब चॅनलवर, मागचे व्हिडिओ आपण पाहू शकता। मागचे व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये बघा किती मोठे झाले बघा ते। सगळ्या ग्रुपमध्येच राहतात। आता ते पहिल्यापेक्षा बरेच असे मोठाले झाले, पहिले एकदम छोटे छोटे होते। त्यातले मादे आपण घरी ठेवू, मादे आता 4च राहिले आहे, त्याच्यामुळे 3च राहिले आहे। एक विकली, बाकी नर आहे, नर विक्री करून टाकू, नर विक्री करून परत त्यांच्या जागेवर मादे घेऊ। आणि हा मेल आपला रॉकेट आपला फुलवर्ड मेल रॉकेट, इकडे रॉकेट, इकडे या फिमेल, ती तिकडे परत एक बाहेर, आणि एक बाहेर तिकडे पलीकडे पळाली आत्ता। आपला रॉकेट आणि आपले मेंढ्या इकडं। तर कोण म्हणू शकतं की गावरान मेंढ्या बंदिस्त होऊ शकत नाही, पण आपण गावरान मेंढ्या बंदिस्त केलेले आहे। आणि आपण या 100% असे बंदिस्त आपले राहणार आहेत। आपण याला नवीन काय केलं, कधी चारायला सोडायचो, कधी घरी चारा टाकायचो। म्हणजे असं त्यांना सवय जशी लागत राहील तसं सवय लावली त्यांना, चारायला सोडून कधी घरी ठेवून, असं करून त्यांना सवय लागत आज त्या पूर्ण अशा 2 दिवसापासून त्या आतमध्ये चारा खात आहे। म्हणजे ते चारा खायच्या नाही, त्यांना असं बाहेरच चारायला आवडायचं। फक्त एक मेंढी चारा नाही खाते ही जी मग आता आली मध्ये तोंड घातलं का, हिला हे थोडं नवीन वाटतंय, हिला वाटतं का आपलं बाहेरच सोडा, त्याच्यामुळे ती आता तिचं पोट रिकामं आहे। यांचं बाग कसं भरलेलं दिसतं, हिचं बाग कसं आहे, हिचं सगळं चिपकलं, त्याच्यामुळे चिपकलं की ती खात नाही। आत्ता शिकतोय, खुराक वगैरे टाकला त्याच्या लालची ती आता खाईल असं वाटतं। इकडं हा मेल, छोटा हा मेल झालेला आहे। इकडे परत एक मेल, हा तो पण एक मेंढीचा आहे। हा मेल चल, ही फिमेल आपण तिचे तर आता मेल विकलेच पैसे तिचे फिटून जाईल, एवढे आपल्याला म्हणजे गावठी या कमी रेटमध्ये बसतात। आपण यांची पण क्वांटिटी वाढवणार आहोत आता दमादमाने, वाढल्यानंतर ही पण एकदम असं वाढून जाईल।
आणि शेड वगैरे सगळं आपलं पहिलंच. इथं आपण खाली गोबा वगैरे केला त्यांना खायला. आता हे जी दिसतंय गावांमध्ये एवढं पडलेलं, आता दमादमाने सवय लागता लागता हे सगळं चेक करत जातील. आता नवीन नवीन त्याच्यामुळे थोडंसं ते एवढं पहिल्यासारखं खात नाही आहे. जशी सवय लागत जाईल तशी खातील. पिसवाचा पण प्रॉब्लेम व्हायचा, पण आता थोडे पिसवा कमी होतील. आणि आपण बेसी पावडर मारलेलं आहे. हे बघा, जी पावडर लटकलेलं आहे ही बेसी पावडर आहे. जी शेतात वापरते ते आपण इथं वापरलेलं आहे. खाली पण टाकून घेतलं आणि यांच्या पण अंगावर थोडं थोडं टाकून घेतलेलं आहे. त्याने काही असा प्रॉब्लेम येत नाही याला शक्य. म्हणजे राखेमध्ये कालवून वापरलेलं आपण ते. राख घ्यायची 1 किलो, त्यात अर्धा किलो पावडर टाकायचं आणि मग शेळ्याच्या अंगावर टाकायचं, आपलं मेंढ्याच्या अंगावर टाकायचं. पिल्लाच्या अंगावर कमी टाकायचं, नाही तर नाही टाकलं तरी चालेल. शक्यतो कसं आहे म्हणजे त्याचं साईड इफेक्ट होऊ शकतो. ते काही आपल्याला यांच्यासाठी वापरा म्हणून असं नाही आहे, ते आपण आपल्या यानं वापरत आहोत. आता आपण याच्यामध्ये आणखी मेंढ्या खरेदी करू, मग आपली चांगली क्वांटिटी वाढेल. म्हणजे आपल्याला मेंढी पालन करायला पण मजा येईल. आता याच्यामध्ये 7 मेल आहे. आपण ज्यावेळेस मेल 8-8 हजार निघतील त्यावेळेस विक्री करू. म्हणजे 7 गुणिले 8 किती पैसे होतील त्यांचे, ते पैशाची परत आपण फिमेल खरेदी करू. अशी वाढवत वाढवत जसं मेल विक्री होईल तसं एक फिमेल घ्यायची, ती पण गावठीच घ्यायची. आता जास्त याच्या फांद्यात पडायचं नाही. हाय आपल्याकडे नारी सुवर्ण डॉर्पर मेल एक आणि एक नारी सुवर्ण मेल आणल्यानंतर आपण व्हिडिओ तर बनवूच. आता असं वाटतं की फिमेल आपली पिल्लाला जन्म देणार आहे. बघा तिच्या शेपूट पण वरती आहे. यांचं काय असं एवढं कळत नाही, जसं शेळ्याचं असतं तसं. या कधी पिल्लं दिली आपल्याला पण सांगता नाही येणार. पण आता असं वाटतं शेपूटवरती धरल्यामुळे की ते आज तिला पिल्लू होईल असं वाटतं. नारी सुवर्ण कशी ओळखायची म्हणली, ही ओळखू नवीन माणसाला ओळखता येणार नाही. पण आपण त्या ज्या माणसावर विश्वास होता त्या माणसाकडून घेतलेलं आहे. आणि 2 पिल्लं दिल्यानंतर कळेल. आता पहिल्या वेताला आहे ती, पहिल्यांदा तर काही 2 पिल्लं ती देणार नाही. तर धन्यवाद. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. आणि शेळ्या मेंढ्याचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.